आणि आम्हाला पूर्णपणे कळलेलं आहे की तू म्हातारीची मोठी नात नाहीयेस. तुझं सत्य मला कळलंय. होय काय? मग कुठे आहेत त्या गौरी मावशी? समोर काय येत नाहीत त्या? अशी हातातनं सटकली. पकडलं होतं तिला. हे असं तुझ्या समोरच तिला उभं करायचं होतं आणि विचारायचं होतं, बोल ही तुझी मुलगी आहे की नाही. वाचली वाचली, पळून गेली ती. पण तुम्हा दोघींचं नशीब मात्र थोर आहे. ती सुद्धा वाचली आणि तू सुद्धा वाचलीस. वा. मग काय आता? आत्तापुरती तरी अन्नपूर्णा आजींची नात मीच आहे ना हो? वा रे वा, हा खरा माज आहे. ठेव ठेव हा माज तुझ्याचकडे ठेव. आणि जोपर्यंत माझ्याकडे ठोस पुरावा येत नाही तोपर्यंत तूच अन्नपूर्णाची नात आहेस असं मिरवत राहा. पण एकदा का पुरावा माझ्या हाती लागला ना, का तुला अशी घराच्या बाहेर हाकलून देईन ना. मीच कशाला, जी अन्नपूर्णा सतत तुझी बाजू घेते, सतत तुला पाठीशी घालते, ती अन्नपूर्णा सुद्धा तेच करेल. तीच तुला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेल. कळलं? ते सगळं कवा जवा तुम्हाला पुरावा घावल तवा. तोवर त्या टायमाला तुम्हाला जे काय सिद्ध करायचंय ते करा. तोवर तुम्ही केलेली कारस्थानं एक एक करून अशी उकरून उकरून काढतो की नाही बघा. अशी अवस्था करेन की नाही तोंड लपवायला बी जागा राहणार नाही. पण हे सगळं तू करण्याच्या अगोदरच मी सगळ्या जगाला दाखवून देईन का तू म्हातारीची खोटी नात आहेस, तू बनावट आहेस. दाखवा. खरं त्याआधी तुम्ही या घरात टिकला पाहिजे की नाही. मला 100% खात्री आहे का बाबा आणि गौरी मावशीमध्ये जे काय बिनसलंय त्याचं मूळ कुठंतरी तुमच्याकडे येऊन अडकलं. ते मी हुडकून काढणार. आणि मग त्यानंतर अन्नपूर्णा आजी काय करतील ते काय वेगळं सांगायची मला गरज नाही. काय नाही तर इच्छाच नाही. असं फटक्यावर बोटांना जागेवर कळती. ए, फक्त 10 दिवस. नाही तुझं खोटं उघड्यावर पाडलं ना तर नाव नाही सांगणार हा दामिनी. चालतंय की ह्याच 10 दिवसात तुमचं पितळ उघडं पाडतं की नाही बघा.